करू नका. श्रीगोंद्यामध्ये 50च्या पुढे लीड आहेच कमीत कमी. हे मी यासाठी सांगतोय. मगाशी रोहित पवार आपण इंग्लिशमध्ये भाषण केलं थोडंसं. खासदाराला इंग्लिश आलंच पाहिजे असं काय नाही. खूप लोकांना इंग्लिश येतं, पण पार्लमेंटला किती लोक तोंड उघडतात जनतेच्या प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर, कांद्याच्या प्रश्नावर, शेतीच्या प्रश्नावर, दुधाच्या प्रश्नावर. हे जे तुमचे खासदार आहेत, 5 वर्षामध्ये त्यांनी या भागातला एक तरी प्रश्न संसदेमध्ये विचारलाय का, तोंड उघडलंय का, याचा रेकॉर्ड पार्लमेंटला मिळतो. तो आपण पाहायला पाहिजे. कधी नाही. यांचं आयुष्य ऐशारामीत गेलेलं आहे. आम्ही तिकडे पाहतो ना त्यांना, पण आता चालणार नाही. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाची लाट मला आलेली दिसते आहे, आणि त्या लाटेचे तडाखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बसत आहेत. निलेश लंके हा आपल्यातला माणूस आहे, आणि जर आपले प्रश्न मांडायचे असतील तर ते प्रश्न मांडणारा आपल्यातला माणूस हा संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये गेला पाहिजे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती, माननीय शरद पवार साहेबांची भूमिका आहे, आणि ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका आहे. गेले 10 वर्ष देशामध्ये नरेंद्र मोदीचं राज्य आहे. मला आजच समजलं की नरेंद्र मोदी काल या भागामध्ये येऊन गेले. काल नगरला आले होते. पंतप्रधान पूर्वी महाराष्ट्र